भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद खरीप शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे। आणि या खरीप शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं जागतिक दूध दिवस याच्या अनुषंगानं आपण गत 5.25 वर्षापासून शेतकरी आणि शास्त्रज्ञ मंच जो चालवत आहोत त्या निमित्तानं हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी आपणाला प्रेरणास्त्रोत असलेले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू महोदय डॉक्टर अशोक ढवण सर यांच्या संकल्पनेतून शिक्षण, संशोधन, विस्तार याबरोबरच त्यांचं जे स्वप्न आहे हरित, सुंदर आणि स्वच्छ परिसर यासाठी आपण कार्यरत आहोत। 3 वर्ष आदरणीय कुलगुरू महोदयांनी यशस्वीपणे पूर्ण केलेले आहेत, त्याबद्दल सर्वांच्या त्यांचं अभिनंदन। या जागतिक दुग्ध दिवसाच्या निमित्तानं दूध कसं आवश्यक आहे, हे काळाची गरज कशी आहे या संदर्भात मी आपणाशी बोलणार आहे। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सन्माननीय विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर देवराव देवसरकर सर, प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले डॉक्टर तुकारामजी मोठे, अरविंद आनंदजी गंजेवार, त्याचबरोबर मार्गदर्शक म्हणून लाभलेले सहयोगी संचालक संशोधन डॉक्टर सूर्यकांत पवार, सहाय्यक कृषी विद्यावेत्ता डॉक्टर अरविंद पन्नागळे, डॉक्टर किशोर झाडे आणि त्यांची सर्व टीम यांचं मी सुरुवातीला अभिनंदन करतो की आपण गत 7 दिवसापासून हा सप्ताह साजरा करत आहात। सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या पंचक्रोशीतील सर्व शेतकरी, पशुपालक बंधू, भगिनी, शास्त्रज्ञ, पशुपैदासकार यांचा आपण एकसंघ निर्माण केलेला आहे। याद्वारे कृषीला पूरक असणारा जो व्यवसाय आहे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, या व्यवसायास वृद्धी येण्यास मदत होणार आहे। पशुसंवर्धन कृषीला जे कसं पूरक आहे, कारण कृषी, मनुष्य आणि पशुधन हे एकमेकावर आधारित आहेत, एक चक्र आहे। हे जे चक्र सकारात्मक चाललं तर विकास, आर्थिक स्थैर्य, सामाजिक स्थैर्य हे शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना मिळणार आहे। ह्या पशुसंवर्धनामध्ये आणखी पूरक काय व्यवसाय होऊ शकतात, कृषीला पूरक व्यवसाय काय आहेत? कृषीला पूरक व्यवसाय हे पशुसंवर्धन आहे, त्याचबरोबर कुक्कुटपालन आहे, रेशीम उद्योग आहे, ससे पालन आहे, मधुमक्षिका पालन आहे, अळंबी उत्पादन आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृषी पर्यटन आहे। याचा जर आपण विचार केला, कृषीला पूरक असणाऱ्या व्यवसायाच्या संदर्भात सातत्यानं जे काही बदल घडत आहेत ते आपण लक्षात घेणं आवश्यक आहे। पण कृषीला पूरक असणारा जो व्यवसाय आहे दुग्ध व्यवसाय आज हे काळाची गरज का झालेली आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण जे काही नोंदी आहेत त्या नोंदी आपण आपल्याकडे अद्ययावत कराव्यात, आपल्या डायरीवर आपल्या पेनानं काही गोष्टी नोंद कराव्यात आणि आपले जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न नंतर विचारले जावेत। या दुग्ध व्यवसायाला भरभराट येण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? आपण जर हे सुरुवातीपासून विचार केला तर हे सर्व आपण कशासाठी करतो? अन्न, वस्त्र आणि निवारा हे लागणाऱ्या गोष्टी आहेत, पण याही पेक्षा सध्याच्या काळामध्ये आणखी काही गोष्टी जे आवश्यक आहेत त्या संदर्भातही विचार होणं आवश्यक असतं। साधारणतः 10 लाखाचं टर्नओव्हर झालं त्यांचं पशुसंवर्धनाच्या संदर्भात। हे जो दुग्ध व्यवसाय आहे हा वृद्धी करण्यासाठी जर आपण याचा इतिहास पाहिला तर जुन्या काळामध्ये काय होतं, 1947 ला आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 ला प्रत्येक 3 व्यक्तीच्या मागे एक गोवंश होता। आपली लोकसंख्या गणिताच्या स्वरूपात नव्हे तर भूमितीच्या स्वरूपात वाढते, तरी पण दुधाची उपलब्धता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत।
1951 ला जे 3 व्यक्तीमध्ये एक गोवंश होता, 30 वर्षानंतर म्हणजे 1981 ला 6 व्यक्तीमध्ये एक गोवंश येतो. 2011 मध्ये नंतरच्या 30 वर्षामध्ये प्रत्येक 12 व्यक्तीमध्ये एक गोवंश होता. जर असंच गोवंशीची संख्या कमी होत गेली, त्यामध्ये विकास घडवण्यास आपण सक्षम राहिलो नाही, संख्यात्मक आणि गुणात्मक दर्जा वाढवला नाही, तर 2041 मध्ये 24 व्यक्तीमध्ये एक गोवंश असेल. हे आपण सर्व कशासाठी पाहत आहोत? जीवनमान निश्चित करण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात, काही घटक आहेत. कोणते घटक आहेत जीवनमान निश्चित करणारे? आपण जर बारकाईने पाहिले, 5 जे घटक आहेत त्याच्यातला क्रमांक 1 चा घटक आहे लोकसंख्येची रचना. दुसरा आहे साधन संपत्ती. तिसरा आहे प्रगतीची प्रक्रिया. चौथा आहे सामाजिक सांस्कृतिक स्थिती आणि 5वा आहे राहणीमान. या 5 घटकामध्ये थोडासा जरी एका घटकामध्ये बदल झाला तरी जीवनमान हे आपलं निश्चित करण्यासाठी अडचणी येऊ शकतात आणि याचा विपरीत असा परिणाम आपल्या जीवनमानावर होत असतो. लोकसंख्येच्या संदर्भात आपण जर विचार केला, 1947 ला 35 कोटी जी लोकसंख्या होती ती आज 135 कोटी लोकसंख्या झालेली आहे. पण साधन संपत्ती आहे तेवढीच आहे. स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर 1 चौरस किलोमीटर मध्ये 115 व्यक्ती असायचे, आज ते 350 आहे. साधन संपत्ती तेवढीच आहे आणि लोकसंख्येची रचना हे भूमितीच्या स्वरूपात लोकसंख्या वाढत आहे. प्रगतीची प्रक्रिया जर आपण पाहिली, आपल्याकडं जुन्या काळामध्ये एक गाय जर 5 लिटर दूध देत असेल तर ती गाय त्याच्यामध्ये संशोधन करून आपण 6 लिटर 7 लिटर पर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आपली जी प्रगती आहे, ही जी प्रक्रिया आहे ती गणिताच्या स्वरूपात होत नाही. 5 + 5 10 + 10 20 अशी होत नाही. मग ही प्रगतीची प्रक्रिया चांगली करायची असेल तर दुग्ध व्यवसायाची एक चतुसूत्री आहे आणि त्याचा अवलंब करणं आवश्यक असतं. राहणीमानाचा जर आपण विचार केला, हा जो चौथा घटक आहे, आपलं उत्पन्न जरी जेमतेम असलं तरी राहणीमान योग्य असावं असं प्रत्येकाचा कल असतो. पण आपलं आर्थिक स्थैर्य नसताना आपण राहणीमान जर विकसित करायचा प्रयत्न केला तर भविष्यामध्ये अडचणी येऊ शकतात. मग 5वा जो घटक आहे सामाजिक सांस्कृतिक स्थिती, हे जे स्वरूप आहे प्रत्येक ठिकाणी वेगळे, प्रत्येक राज्यामध्ये वेगळे आणि त्यानुसार आपल्याली हा दुग्ध व्यवसाय, दुधाची वृद्धी, दुधाचं उत्पादन हे कसं वाढवायचं आणि हे काळाची गरज कशी आहे या संदर्भात काही गोष्टी आत्मसात करणं आवश्यक आहे. जुन्या काळामध्ये शेतकऱ्यांची, पशुपालकांची समृद्धी किंवा श्रीमंती मोजण्याचं साधन हे शेतीबरोबरच पशुधन असायचं. त्या गोठ्यामध्ये पशुधन किती आहे, पशुधन आनुवंशिक दृष्ट्या किती शुद्ध आहे, गुणात्मक दर्जा कसा आहे आणि संख्या किती आहे, यानुसार त्या कुटुंबाची श्रीमंती आर्थिक दृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्ट्या पाहिली जायची. या गोष्टी आपण जर बारकाईने पाहिल्या तर चतुसूत्री काय आहे पशुसंवर्धनामध्ये आणि दुग्ध व्यवसायामध्ये. मग जर दुधाचं उत्पादन वाढवायचं असेल तर चतुसूत्री काय ते पाहणार आहोत आपण. याही अगोदर दुधाची उपलब्धता 1951 ला प्रति व्यक्ती प्रतिदिन ही 115 ग्रॅम होते. त्याच्यामध्ये आपण प्रगती केलेली आहे. भारताची प्रतिदिन प्रति व्यक्ती दुधाची उपलब्धता हे जे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय भारत सरकार यांच्यानुसार
जे काही आकडेवारी आलेली आहे ते 415 ग्राम अशी आहे. भारतीय आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्तीनं 24 तासामध्ये 284 ग्रॅम दूध हे सेवन केलं पाहिजे, आहारामध्ये त्याचा वापर केला पाहिजे. कारण दुधाचं महत्व तसं आहे. दुधाचं महत्व जर आपण पाहिलं, जन्म झाल्याबरोबर सर्वात अगोदर जर आपण सेवन करत असू तर ते दूध आहे. दूध उत्पादन करण्यासाठी, दुधाची वृद्धी करण्यासाठी जगामध्ये गोवंश, म्हैसवर्ग, शेळी, मेंढी आणि काही प्रमाणात उंट यांचा वापर केला जातो. गोवंशामध्ये दुधाचं उत्पादन भरपूर आहे. त्याही पेक्षा म्हैसवर्गामध्ये दुधाचा जो दर्जा आहे तो वेगळा आहे. दूध उत्पादनामध्ये चतुसूत्रीचा अवलंब केल्यानंतर पशुपालकांची, शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थितीबरोबरच आरोग्याची स्थिती सुद्धा चांगली राहणार आहे. दुधाचं महत्व संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर देवसरकर सर, त्याचबरोबर प्रत्येक शास्त्रज्ञ, विचारवंत, पशुपैदासकार यांनी कथन केलेलं आहे की दूध हे पूर्ण अन्न आहे. आपल्या भारतामध्ये 50% लोकसंख्या हे शाकाहारी आहे आणि शाकाहारी लोकसंख्येला दुग्धजन्य प्रथिने, प्राणी प्रथिने फक्त दुधातनं, प्राणीजन्य प्रथिने फक्त दुधातनं आपल्याला मिळत आहे. मग दुधाचं महत्व, त्याचबरोबर दुधामध्ये काय आहे? हाडाची बळकटी करण्यासाठी कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, त्याचबरोबर रक्त याची वृद्धी करण्यासाठी पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे आणि सेलेनियम आहे. मग दूध 24 तासामध्ये योग्य प्रमाणामध्ये जर आपण सेवन केलं तर आपलं आरोग्य हे चांगलं राहील. दूध हे पूर्ण अन्न आहे. दूध जर आपण 284 ग्राम प्रतिदिन प्रति व्यक्तीने घेतलं आहारामध्ये तर आजार होण्याची शक्यता फारच धुसर आहे. यदा कदाचित या कोरोनाच्या महामारीमध्ये शक्यता जर वाढली आजारांची, पण त्यासाठी तो आजार ठराविक ठिकाणीच कमी ठेवण्यासाठी आपण जर दूध, हळदीयुक्त दूध घेतलं तर ते औषधा समान आहे. या गोष्टी करत असताना दुधाचं उत्पादन वाढवायचं कसं? एक तर पशुधनाची संख्या वाढवणे आणि दुसरं आहे त्या पशुधनामध्ये गुणात्मक दर्जा, दूध उत्पादन करणारे जे संशोधन आहे ते करणं. ही शास्त्रज्ञासमोर, पैदासकासमोर, त्याचबरोबर पशुप्रेमी समोर एक आव्हान आहे. पण हे आव्हान जर आपण सर्वांनी पेललं तर गुणात्मक दृष्ट्या दुधाचं उत्पादन, त्याचबरोबर संख्यात्मक दृष्ट्या पशुधनाची संख्या आणि आहे त्या पशुधनामध्ये चांगलं दूध, जास्तीत जास्त दूध उत्पादन करण्यासाठी आपण नक्कीच कटिबद्ध असू. दूध उत्पादन वाढवण्यासाठी काय चतुसूत्री आहे याची आपण विचार करणार आहोत, चर्चा करणार आहोत. पशुसंवर्धनाची चतुसूत्री आणि दुग्ध व्यवसायाची चतुसूत्री. दुधातनं स्थैर्य मिळवायचं असेल आणि आरोग्यासाठी दूध दैनंदिन आहारामध्ये व्यवस्थितपणे घ्यायचं असेल तर चतुसूत्रीचा अवलंब पशुपालकांनी आणि जागरूक शेतकऱ्यांनी करणं क्रमपात्र आहे. त्यास शास्त्रज्ञांनी, पशुपैदासकारांनी त्यांना वेळीच मार्गदर्शन करण्यासाठी जे शिक्षणातनं, संशोधनातनं ज्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत, अद्ययावत तंत्रज्ञान आहे, ते तंत्रज्ञान विस्तार माध्यमातनं आपण शेतकऱ्यांपर्यंत, पशुपालकापर्यंत पोहोचायचे. आणि विस्ताराचं माध्यम हे कृषी विज्ञान केंद्र हे सर्वात चांगलं माध्यम आहे. कारण कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर, बांधावर, गोठ्यामध्ये जाऊन आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो.
त्याचबरोबर या कोरोनाच्या महामारीच्या या काळामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं, प्रत्यक्षात पोहोचणं थोडंसं जिकिरीचं आहे, पण या ऑनलाईनच्या माध्यमाद्वारे प्रशिक्षण आपण घेऊन शेतकऱ्यांप्रती जागरूकता, त्यांच्यामध्ये दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचण्याचं काम हे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतो। या चतुसूत्रीमध्ये क्रमांक 1 ला पैदास आहे, क्रमांक 2 आहार, क्रमांक 3 व्यवस्थापन आणि क्रमांक 4 आरोग्य। ही जर चतुसूत्री शेतकरी पशुपालकांनी आपल्या पशुधनाच्या संदर्भात दैनंदिन सकारात्मक दृष्ट्या अवलंब केला या चतुसूत्रीचा, तर दुधाचं उत्पादन नक्कीच वाढणार आहे आणि दुधाचं नुसतं उत्पादन वाढणार नाही, त्याचं गुणात्मक दर्जा सुद्धा वृद्धिंगत होणार आहे। आपण एक चतुसूत्री मधला जर मुद्दा पाहिला तर याच्यामध्ये पैदास धोरण कसं असावं, पैदाशीमध्ये ऐतिहासिक संदर्भ आहेत। आपली मराठवाडा ही संतांची भूमी आहे, संतांनी सांगून गेलेले आहेत की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। जर शुद्ध बीज असेल, वंश अणुवंश जर शुद्ध असेल, दुधाच्या बाबतीमध्ये गुणात्मक दर्जा आणि संख्यात्मक दर्जा उत्पादनाच्या बाबतीमध्ये पैदास किती आवश्यक आहे, यामध्ये आपल्या देशामध्ये दूध उत्पादनासाठी जरी फक्त 4च गोवंश जाती असल्या तरी एकूण ह्या 50 गोवंशाच्या जाती आहेत। कर्नालला राष्ट्रीय स्तरावर गोवंशाच्या पशुधनाच्या अधिकृत नोंदीद्वारे जर आपण अभ्यास करायचं ठरवलं तर 50 ह्या गोवंशाच्या जाती आपणाला पाहायला मिळतात। म्हैस वर्गाच्या 14 आहेत, शेळ्याच्या 30 आहेत, मेंढ्या हॅलो हॅलो ठुमरे सर, सॉरी सर, आपला आवाज येत नाही सर, म्यूट, आपण म्यूट झालं सर, आपल्या स्क्रीनवरून अनम्यूट करा सर। येस सर, येस। हॅलो, येस सर, आता येतोय। येतोय? येस सर, येस। साधारणतः किती वेळापासून आवाज येत नव्हता? आता सर 2 मिनिट 10 सेकंद झाले सर, 10 सेकंद। ओके ओके, चालेल। नसतं मला रिटेक करावं लागेल 1-2 मिनिटासाठी, आवश्यकता नाही ना? हॅलो, आवाज येतोय? आवाज येतोय सर आपला? हा, येस सर, प्लीज। पशुपालकांना पैदाशीच्या संदर्भात जे राष्ट्रीय स्तरावर पशुधनाच्या जातींची अधिकृतपणे ओळख निर्माण करणारी जी संस्था आहे कर्नालला, त्या अनुषंगाने 50 गोवंशाच्या जाती आहेत। तर या जातीमध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 6 जाती आहेत गोवंशाच्या। यामध्ये देवणी, लाल कंधारी, खिलार, डांगी, गवळाव आणि कोकण कपिला। या ज्या गोवंशाच्या जाती आहेत त्या 3 प्रकारामध्ये मोडल्या जातात, अभ्यासल्या जातात। याच्यातल्या 4 जाती ह्या दुधाळ जाती म्हणून ओळखल्या जातात। दुधाळ जाती कशाला म्हणायचं? जो गोवंश, जी गाय एका वितामध्ये 2000 लिटर पेक्षा जास्त दूध देते त्याला आपण दुधाळ गोवंश म्हणतो। ज्या गोवंशाच्या जाती एका वितामध्ये म्हणजेच 300 दिवसामध्ये 10 महिन्यामध्ये 1000 लिटर दूध देते त्यांना आपण दुहेरी उपयुक्ततेच्या जाती म्हणतो। आणि ज्या गोवंशाच्या जाती 600 लिटर पर्यंत दूध उत्पादन एका वितामध्ये करतात त्यांना आपण
ओढ कामाच्या जाती म्हणतो. तर आपल्या देशात गीर, सहिवाल, लाल सिंधी आणि थरपारकर या दुधाळ जाती म्हणून ओळखल्या जातात. आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या 6 जाती आहेत यापैकी देवणी गोवंश, देवणी जात ही दुहेरी उपयुक्ततेसाठी जात आहे आणि बाकीच्या 5 जाती आहेत लाल कंदारी, खिलार, डांगी, गवळाव आणि कोकण कपिला ह्या ओढ कामासाठीच्या जाती आहेत. दुधाचं उत्पादन जर आपणाला वाढवायचं असेल तर पैदास धोरण सर्वात महत्वाचं आहे. पैदास धोरण हे कसं असायला पाहिजे? आपल्या भागामध्ये ज्या स्थानिक गोवंशाच्या जाती आहेत, आपण जर भारताचा, महाराष्ट्राचा, मराठवाड्याचा आपण जर विचार केला तर शुद्ध गोवंश हा फक्त 20% आहे. म्हणजेच 80% गोवंश हा जात विरहित किंवा अशुद्ध गोवंश आहे. मग जे शुद्ध गोवंश आहे याची पैदास आपण त्या स्थानिक जातीमध्ये शुद्ध पैदास करायची शास्त्रीय दृष्टिकोनातनं, आणि जे अशुद्ध गोवंश आहे, जे गावरान आहे, गावठी आहे, या गोवंशाचं संकरीकरण करायचंय, कारण दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी. मग आपल्याकडच्या ज्या जाती आहेत या निवड पद्धतीनं पैदास करत असताना एक पिढीमध्ये आपण गोवंशाची पिढी 5 वर्षाला गृहीत धरतो, एक पिढीमध्ये 20% सुधारणा अपेक्षित असते. मग 5 पिढ्या म्हणजे 25 वर्ष हे निवड पद्धतीनं त्यामध्ये प्रगती साधण्यासाठी वेळ लागेल. पण दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी, जलद गतीनं वाढवण्यासाठी संकरीकरण महत्वाचं आहे. संकरीकरणामध्ये आपण जर विचार केला, इस्रायल मधली जी गाय आहे होल्स्टन फ्रिशियन नावाची, ती गाय 24 तासामध्ये 115 लिटर दूध देते. त्या होल्स्टन फ्रिशियनची आपल्याकडे असणाऱ्या देवणी गोवंशाबरोबर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये 1971 पासून आपण संकरीकरण केलेलं आहे. आणि होल्स्टन फ्रिशियन आणि आपली स्थानिक शुद्ध गोवंश देवणी याच्या संकरातनं होलदेव नावाची गोवंश विकसित केला आहे. होल्स्टन फ्रिशियनचं दूध उत्पादन देण्याची क्षमता आणि देवणीची काटक क्षमता स्थानिक वातावरणाशी एकरूप झालेली, हवामानाशी एकरूप झालेली जी देवणी गोवंश आहे, ही क्षमता या होलदेव मध्ये विकसित केलेली आहे. मग संकरीकरण कसं करायचं? हे फक्त अशुद्ध ज्यांची वंशावळ नाही किंवा जे जाती विरहित गोवंश आहे किंवा म्हैस वर्ग आहे याचं संकरीकरण करायचं. हे झालं पैदाशीच्या संदर्भात. आपण देशाचा जर विचार केला, महाराष्ट्राचा, आपल्या राज्याचा आणि विभागाचा विचार केला तर शुद्ध वळूची संख्या कमी आहे. वळूंचं मूल्यांकन होणं महत्वाचं आहे. मूल्यांकन कसं केलं जातं? 100 गाईला 10 वळू पैदाशीसाठी उपयोगात आणल्यानंतर त्या 10 गायींना ज्या कालवडी होतील आणि कालवडीचं दुधाचं उत्पादन आपण ज्यावेळेस लक्षात घेऊ त्यावेळेस जास्त दूध देणाऱ्या गायीपासून तयार होणारा जो गोरा आहे तो पैदाशीसाठी वळू म्हणून वापरला जातो. हे पैदास धोरण शास्त्रज्ञांनी, पशु पैदासकारांनी, पशुप्रेमींनी, पशुपालकांनी आणि शेतकऱ्यांनी हे एकत्र बसून याच्यात सांगोपांग चर्चा करून वस्तुस्थितीशी एकनिष्ठ राहून हे पैदास धोरण विकसित होणं क्रमपात्र आहे. दुसरा आहे घटक जो आहे चतुसूत्रीचा, तो घटक आहे आहाराचा. आहाराच्या संदर्भात असं म्हणतात की जर आपल्याकडच्या शेतकऱ्यांना आपण विचारलं गाईचं दूध, म्हशीचं दूध, शेळी मेंढीचं दूध कशात असतं, तर शहरी भागामध्ये म्हणजे 7-12 शेतकरी असं उत्तर देईल की ते दूध पिशवीमध्ये, बॉटलमध्ये असतं. मग दुसरे जे आपल्या शेतकऱ्यांचा गट आहे
त्यांना जर आपण विचारलं बांधावरचा शेतकरी गाईचं दूध कशात असतं, तर तो सांगेल की कासेमध्ये असतं. परंतु जो मेहनती आहे शेतकरी पशुपालक, जो 24 तास त्या गोवंशाच्या गोठ्याच्या कक्षेमध्ये असतो, भ्रमण कक्षेमध्ये असतो, जो स्वतः त्या गोवंशाची देखभाल करतो, गाई म्हशीची देखभाल करतो, स्वच्छता ठेवतो, दुग्ध दोहन करतो, त्याला जर हा प्रश्न विचारला की गाईचं दूध कशात असतं, तर तो शेतकरी सांगेल की गाईचं दूध हे दाढेमध्ये असतं. याचाच अर्थ असा आहे की आपण जो घटक आहार म्हणून पाहतो चतुसूत्री मधला, तो महत्वाचा घटक आहे. शुद्ध पैदास झाल्यानंतर त्या पैदाशीस अनुरूप आपण जर आहार त्या गाईला दिला, म्हशीला दिला, पशुधनाला दिला, तर उत्पादन आणि प्रजोत्पादन हे चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. मग दुधाचं उत्पादन आपल्याला दर्जेदार घ्यायचंय, भरपूर घ्यायचंय, तर याला आहार चांगल्या पद्धतीने देणं आवश्यक आहे. एक उदाहरणादाखल सांगेल मी की देशी गोवंशाला त्याच्या वजनाच्या 2.5% हे निर्जल अंश द्यायचा असतो, शुष्कांश ज्याला आपण म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये ड्राय मॅटर म्हणतो, हे देणं आवश्यक आहे. आणि जर संकरित गोवंश असेल किंवा म्हैस असेल तर त्यांना वजनाच्या 3% द्यायचा आहे. त्याचबरोबर विदेशी गोवंश असेल तर वजनाच्या 3.5% द्यायचा आहे. शेळीला वजनाच्या 5% द्यायचा आहे, मेंढीला वजनाच्या 4% द्यायचा आहे. हे जर दुधात आणि उत्पादनात प्रजोत्पादनात असतील तर, हे जर उत्पादनात प्रजोत्पादनात नसतील तर 0.5% हे शुष्कांश, निर्जल अंश, ड्राय मॅटर हे कमी द्यायचं आहे. मग दुधात असणारी देवणी गाय, याचं 400 किलो वजन आहे. एक उदाहरणादाखल मी शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना सांगू इच्छितो. 400 किलोग्रॅमची देवणी गोवंश आहे आणि ती 5 लिटर दूध देते. तर 24 तासामध्ये या गाईला काय काय देणं आवश्यक आहे, ढोबळमानानं, आपण इंग्रजीमध्ये थंब रूल म्हणतो त्याला, ढोबळमानानं काय काय देणं अपेक्षित आहे शेतकऱ्यानं, त्याच्याकडे उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीमधनं. तर 400 किलोच्या गाईला आपण 2.5% निर्जलांश द्यायचा आहे, तर हा 10 किलो होईल. 10 किलो मध्ये हा एकूण निर्जलांश किती झाला, 24 तासासाठी 10 किलो झाला. 10 किलो मध्ये 25% हे पशुखाद्य द्यायचं, म्हणजेच 2.5 किलो हे पशुखाद्य झालं. नंतर 7.5 किलो जे आहे उर्वरित निर्जल अंश, त्यासाठी 2 त्याचे भाग करायचे, विभागायचा तो निर्जल अंश, म्हणजेच 4.25 किलो निर्जल अंश हा वाळलेल्या चारातनं द्यायचा. वाळलेल्या चारामध्ये आर्द्रता हे 10% असते, म्हणजे 4.25 किलो निर्जल अंश हा वाळलेल्या चारातनं द्यायचा असेल तर साधारणतः 4 ते 4.25 किलो आपल्याली वाळलेला चारा, याच्यामध्ये कडबा असेल, कुठार असेल, भोसकट असेल, काड असेल, हे द्यायचंय. आणि उरलेल्या 4.25 किलो निर्जल अंशासाठी हिरव्या चाऱ्यातनं आपल्याला पुरवठा करायचा आहे. हिरव्या चाऱ्यामध्ये फक्त 20% निर्जल अंश असतो आणि 80% आर्द्रता असते. पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये 80% असतं. म्हणजेच 4.25 किलो निर्जल अंश देण्यासाठी त्याच्या 5 पट हिरवा चारा देणं आवश्यक आहे, साधारणतः 20 किलो. मग 2.5 किलो पशुखाद्य, 4 किलो वाळलेला चारा आणि 20 किलो हिरवा चारा, हे जर आपण 24 तासामध्ये दिलं तर 5 लिटर दूध देणाऱ्या गाईला याच्या व्यतिरिक्त काही लागणार नाही. हे झालं आहाराच्या संदर्भात. आहारामध्ये सर्वात महत्वाचा घटक आणखी काय आहे, पाणी. 400 किलोच्या गाईला 30 ते 35 लिटर पाणी हे 24 तासासाठी आरोग्यासाठी लागतं. आणि 1 लिटर दूध तयार करण्यासाठी 3 ते 3.5 लिटर पाणी लागतं. म्हणजेच आरोग्यासाठी 30 लिटर आणि 5 लिटर दुधासाठी 15 लिटर.
30 आणि 15 45 लिटर पाणी हे 24 तासामध्ये त्या देवणी गोवंशाला द्यायचंय. पण पाणी देत असताना उन्हाळ्यामध्ये 6 वेळा, पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये 4 वेळा द्यायचंय. जर 24 तास पाण्याची उपलब्धता गाईच्या जवळच असेल आणि जेव्हा हवं तेव्हा पाणी घेता येत असेल तर हे अतिउत्तम. मग आपण दुधाचं उत्पादन जर 5 लिटर पेक्षा जास्त असेल तर प्रत्येक 1 लिटर दुधासाठी गोवंशामध्ये 400 ग्राम अतिरिक्त पशुखाद्य द्यायचंय आणि म्हैस वर्गामध्ये 500 ग्राम अतिरिक्त पशुखाद्य द्यायचंय. मग हे आपण जे आहाराच्या संदर्भात पाहतो, मग आहार आपण म्हणत असाल की हिरवा चारा, जिथं पाऊस कमी आहे, पावसाळा कमी असतो, जेमतेम पावसाळा आहे, तिथं वर्षभर मग हिरवा चारा द्यायचा कसा, हा मोठा प्रश्न आहे. वर्षभर ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी 5% आपली जमीन हे चारा पिकासाठी ठेवायची आणि त्याच्यामध्ये वार्षिक चारा आणि हंगामी चारा घेत चालायचा आहे. 5% जर आपण जमीन त्यासाठी ठेवली तर वर्षभर हिरवा चारा ज्यांच्याकडे पाण्याची स्त्रोत आहे त्यांना मिळून जाईल. पण ज्यांच्याकडे पाण्याचा स्त्रोत नाही यांनी मुरघास तयार करायचा आहे. जसं आपण आंबा हा उन्हाळ्यामध्येच येतो, पण वर्षभर आपण त्याचा आंबरस किंवा त्याचा लोणचं तयार करून ठेवतो आणि जसं हवं तसं घेतो, तसं चाऱ्याचं पण लोणचं मुरघासाच्या माध्यमातून करता येतं. आणि एक घनफूट जागेमध्ये 15 ते 17 किलो चारा बसतो. मग 10 टन मुरघास जर तयार करायचा असेल हवा बंद खड्ड्यामध्ये किंवा बांधलेल्या चांगल्या अशा मुरघास खड्ड्यामध्ये, तर 10 फूट रुंद, 15 फूट लांब आणि 4.5 फूट खोल असा जर आपण मुरघासचा खड्डा तयार केला तर याच्यामध्ये 10 टन हा मुरघास आपल्याला तयार केला जाऊ शकतो. आणि त्याला हवा बंद 50 ते 60 दिवस ठेवायचं आणि तो 50-60 दिवसानंतर तो मुरघास तयार होईल. पण मुरघास हा दूध देणाऱ्या पशुधनास दूध काढल्यानंतर द्यायचंय, कारण त्याचा जो आंबूस वास आहे तो आंबूस वास हा दुधामध्ये येण्याची शक्यता असते. आपण काय पाहिलं, पैदास आणि दुसरा घटक आहार. तिसरा घटक अत्यंत प्रभावी आणि अत्यंत महत्वाचा जो घटक आहे तो व्यवस्थापनाचा घटक आहे. व्यवस्थापन कौशल्य ज्या पशुपालकाकडे आहे, ज्या शेतकऱ्यांकडे आहे, पशुधनाचा व्यवस्थापक जर एक सजग व्यवस्थापक असेल तर दुधाचं उत्पादन हे 10 ते 15% वाढू शकतं. हे व्यवस्थापन कसं असावं? तो जो व्यवस्थापक आहे, तो जो शेतकरी आहे, तो जो पशुपालक आहे, तो मालक किंवा गुराखी आहे, हा केव्हाही गोठ्याच्या पशुधनाच्या जवळ भ्रमण कक्षेत असायला पाहिजे. म्हणजे त्याचा आहार आणि पैदास धोरण त्याच्या लक्षात येईल. मग ही भ्रमण कक्षा किती महत्वाची आहे? शेतकऱ्यांनी पशुपालकांनी, एक मी उदाहरण म्हणून सांगतो, आपण जो भ्रमणध्वनी वापरतो, भ्रमणध्वनी संच जो वापरतो मोबाईल, हा किती पैशाचा आहे? 1 लाख रुपयाचा आहे का 5,000चा आहे? याही पेक्षा त्या भ्रमणध्वनीला, संचाला, मोबाईलला रेंज आहे का नाही हे महत्वाची, म्हणजे भ्रमण कक्षा महत्वाची. म्हणजेच आपल्याकडे गोवंश 2 लाखाचा आहे, म्हैसवर्ग 2 लाखाचा आहे, पण जर व्यवस्थापक त्या भ्रमण कक्षात नसेल तर दुधाचं उत्पादन वाढणार नाही. त्याचबरोबर व्यवस्थापनामध्ये दुग्ध दोहन काळ, दूध काढणे, ज्याला आपण धार काढणे म्हणतो, ती धार काढणे हे 6 ते 7 मिनिटांमध्ये होणं आवश्यक आहे. आपण म्हणाल की 5-10 लिटर ठीक आहे, पण याच्यापेक्षा जास्त दूध जर एका वेळी निघत असेल तर हे 6 ते 7 मिनिटांमध्ये कसं काढायचं? यासाठी एक चांगला गुराखी, दुग्ध दोहन करणारा 6 ते 7 मिनिटांमध्ये 20 लिटर पर्यंत दूध काढू शकतो. पण ज्यांना शक्य नाही अशाने जर दूध जास्त निघत असेल एका वेळी तर 2 जणांनी दूध काढायचंय. पण हे 6 ते 7 मिनिटात का काढायचं? ज्यावेळेस पाहणा घातला जातो, दोन्ही शिंगाच्या मध्ये गाईच्या हायपोथॅलॅमस, पिट्युटरी जी ग्रंथी असते आणि हायपोथॅलॅमस ग्रंथी असते, त्याच्यातनं स्त्राव स्त्रवतो. दूध तयार करणारा किंवा तो कासेमध्ये दूध आणणारा
जो घटक आहे, संप्रेरक आहे, तो स्त्रावला जातो आणि ते फ्रॅक्शन ऑफ एका सेकंदाच्या 10व्या भागामध्ये हायपोथॅलॅमसला त्या सडाला स्पर्श झाल्याबरोबर, वासराच्या ओठाचा स्पर्श झाल्याबरोबर तो एका सेकंदाच्या 6व्या भागामध्ये ते संप्रेरक हे शरीरामध्ये सिक्रेट करतं, स्त्रवतं आणि मग ते संप्रेरक पाण्यात घातला जातो त्या संप्रेरकाच्या मार्फत. आणि ते संप्रेरक फक्त ऑक्सिटोसिन नावाचं जे हार्मोन आहे ते फक्त 6 ते 7 मिनिट काम करतं आणि त्या दरम्यान पूर्ण दूध आपण काढणं आवश्यक आहे. आणि दूध काढते वेळी सुद्धा पहिल्या धारेमध्ये फक्त अर्धा ते 1% हा घृतांश असतो, म्हणजे फॅट असतं, स्निग्धांश असतो. पण शेवटच्या धारेमध्ये स्निग्धांश हे जवळपास 15% पर्यंत असतं. म्हणजे शेवटची धार पशुपालकांनी, शेतकऱ्यांनी, व्यवस्थापकांनी, गुराख्यांनी काढणं किती आवश्यक आहे, त्याचं दोहन करणं किती आवश्यक आहे हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर दोन दूध काढण्याच्या ज्या वेळा आहेत हे अंतर सुद्धा व्यवस्थित पाहिजे, सारखं पाहिजे. ते अंतर सकाळी जर आपण सूर्योदयापूर्वी अर्धा तास, 1 तास जर दुग्ध दोहन अगोदर केलं तर त्या दरम्यान हवा याच्यामध्ये वातावरणामध्ये ओझोनचं प्रमाण जास्त असतं आणि ओझोनचं प्रमाण जर जास्त असेल तर आपल्याला ऑक्सिटोसिन नावाचं जे संप्रेरक आहे ते 100% 100% ते स्त्रवत आणि पाना हा पूर्ण घातला जातो आणि दूध जास्त निघतं. त्याचबरोबर माशा किंवा गोमाशा यांचा उपद्रव हा ओझोनचा वातावरणामध्ये जर जास्त असेल तर तो कमी असेल, पण सूर्योदयानंतर आणखी ते ओझोन कमी होईल आणि दुधाचं उत्पादन कमी होईल. मग संध्याकाळी जे दूध काढणार आहोत त्या दोन्हीमध्ये अंतर 12 तासाचं असणं आवश्यक आहे. हे व्यवस्थापनाचा भाग आहे. मग या व्यवस्थापनामध्ये आपण बारकाईने जर पाहिलं, जर 10 लिटर दूध देणारी गाय आहे आणि 50 गोमाशा 1 तास त्या गायीच्या अंगावर आहेत, शरीरावर आहेत, तर 250 ग्रॅम दूध कमी होईल. त्याचबरोबर गायीचं आरोग्य म्हणजे व्यवस्थापनाच्या भागाच्या अनुषंगाने 101 डिग्री फॅरेनहाइट पेक्षा जर 1 डिग्री फॅरेनहाइट जास्त असेल तर 750 ग्रॅम दूध, पाऊण लिटर दूध 10 लिटर मधनं कमी निघेल. जर त्या गायीचे खूर व्यवस्थित नसतील, वाकडे तिकडे असतील तर 250 ग्रॅम दूध कमी होईल. गर्भधारणा असेल, 2 वितातील अंतर असेल, दुग्ध देण्याचा काळ असेल, हा सुद्धा वाढेल. हा व्यवस्थापनाचा भाग आहे. आणि जोपर्यंत हा व्यवस्थापनाचा भाग आपण व्यवस्थितपणे सांभाळणार नाही तोपर्यंत दूध उत्पादन क्षमता त्या गोवंशाची, म्हैस वर्गाची जरी असली तरी ते पूर्ण क्षमतेनं बाहेर काढण्यासाठी व्यवस्थापन महत्वाचं आहे. व्यवस्थापक हा कसा असायला पाहिजे? सजग असायला पाहिजे, सकारात्मक असायला पाहिजे. आपण चांगली गाय किंवा चांगली म्हैस कशाला म्हणायचं? त्यांची कासाची ठेवण असेल, त्याही पेक्षा पण दुरून जर पाहिलं तर ते उभारत असताना आत्मविश्वासानं आणि चौरसपणे ती गाय म्हैस उभी राहायला पाहिजे. तर समजायचं की दुधाचं उत्पादन नक्कीच या गायीमध्ये चांगलं असेल. हे झालं व्यवस्थापनामध्ये. हे तिसरा घटक आपण पाहिला, अति महत्वाचा घटक आहे तो पैदास, आहार, व्यवस्थापन, आरोग्य. हे जे 4 घटक आहेत. मग हा जो घटक आपण आरोग्याचा पाहणार आहोत, जर पैदास धोरण तुम्ही अनुषंगिकपणे चांगल्या प्रकारे राबवलं, त्याचबरोबर आहार, समतोल आहार योग्य वेळी त्या गोवंशास, म्हैसवर्गास दिला आणि त्याचं व्यवस्थापन काटेकोरपणे पाळलं तर आरोग्यावर होणारा खर्च हा तुमचा फार चिल्लर असेल, फार थोडका असेल, फार तोकडा असेल. आणि आरोग्यावरचा खर्च जर कमी असेल तर तुमचा गोवंश, तुमचा म्हैसवर्ग दूध उत्पादनासाठी जे आपण उपयोगात आणलेलं पशुधन हे चांगल्या दर्जाचं असेल. आरोग्यावरचा खर्च हा 1 ते 2% फक्त असायला पाहिजे. आरोग्यावरचा खर्च जर पशुधनाचा वाढला तर आपोआपच तुमचा निव्वळ नफा कमी होईल.
नोंदी असणं आवश्यक आहे. 20 मध्ये 10,500 लिटर प्रति वीत दूध दिल्या जातं. हे कशाचं धोतक आहे? हे त्यांच्याकडे असणाऱ्या नोंदींचं धोतक आहे. संशोधनामध्ये इस्रायलमध्ये दुधाच्या उत्पादनातला नफ्यातला 10% भाग हा नोंदी जर त्याच्यातलं संशोधन योग्य पद्धतीनं आणि अचूक करू शकणार नाही. मी या प्रसंगी आपल्या सर्व शास्त्रज्ञांना, पशुपालकांना, प्राध्यापकांना, कृषी विज्ञान केंद्रातील सर्व समन्वयक आणि त्याच्या आपण त्या आणि मनोगत मार्गदर्शन इथंच पूर्णविराम देतो, संपन्न करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.